नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी भयानक आहे. कारण ज्या गोष्टीची भीती होती आज तेच सगळं घडणार आहे. गुरुजींनी दिलेला संकेत आज खरा ठरणार आहे. चला तर कशा पद्धतीने पुढे बघूया. नंदिनी आर्याचा हात धरून बाहेर घेऊन येत असते. आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि सगळे रिपोर्ट बघूया. तेव्हा आर्या म्हणते, नंदिनी काय करते? मी प्रेग्नेंट आहे, कुठे ओढते मला तू? तेव्हाच तिच्या हातातनं फोन खाली पडतो. तर जीवा दोघींना पण शांत केल्यानंतर खाली वाकून बघतो फोन घेण्यासाठी. त्याला पैंजण दिसलेली असते. ही पैंजण इथे? मी विचारते, तुम्ही ओळखता का? कोणाची ती? जीवा सांगतो, रम्याची. आर्या पण विचारते, तुला खात्री आहे रम्याची ही? हो, मला माहिती आहे ना. रम्याच्या 25व्या वाढदिवशी दादाने दिली होती तिला. मी होतो ना समोर. म्हणजे इथे रम्या येऊन गेली? आर्या म्हणते, म्हणजे काल रात्री जी कोणी आली ती रम्या होती? जायला लागते तर नंदिनी तिला खाली बसवते. हे बघ, तू आधी शांत हो आणि काय घडलं सांग बरं. तेव्हा आर्या रात्री घडलेला सगळा प्रकार सांगते. मला तिच्यावर तेव्हाच डाऊट आला होता. मी फोन न करता लगेच ती आली. इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये लेडीज काम करता म्हटल्यानंतर तिला आय कार्ड पण विचारलं. त्यानंतर तिने मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी पण थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी बेशुद्ध झाले. तरी देखील मी अडवण्याचा प्रयत्न केला तिला. पण सकाळी उठते तर सगळीकडे पर्स अस्तव्यस्त झालेले होते. बेडरूममध्ये गेल्यानंतर फाईलमधले पेपर गायब होते. म्हणजे याचा अर्थ काल रात्री रम्या आली होती. तिनेच ती फाईल गायब केली आहे. नंदिनी विचारते, एक मिनटं, काय म्हटली तू? दोन्ही फाईलमधले पेपर्स? म्हणजे आमचे पेपर पण तू चोरले होते का? आर्या सांगते, नाही, मी कुठे असं म्हटले. माझ्याच फाईलमधले पेपर ती घेऊन गेली असं बोलली मी. किंवा तर खूपच चिडून बोलतो, अप्पा बस, चोरी केली तू आमच्या पेपरची? नक्की काय करायचं होतं तुला? बाळ द्यायचं नव्हतं का आम्हाला? याचा अर्थ काय होतो सांग ना. आर्या म्हणते, नाही जीवा, तू चुकीचं समजतोय, तसं काहीच नाही आहे. तू तर आता बोलूच नको. तुझा चेहरासुद्धा बघण्याची इच्छा नाही माझी. पोटात जर आमचं बाळ नसतं तर त्याने हात उचललेला असतो मारण्यासाठी. नंदिनी म्हणते, जीवा हे काय करताय? अहो, आपलं बाळ आहे तिच्या पोटात, आपल्या बाळाला त्रास होईल. आता हा विचार केला पाहिजे की ते पेपर्स रम्याच्या हाती लागले आणि आत्तापर्यंत तिने घरात सगळ्यांना सांगून पण दिलं असेल. आई, बाबा, काव्या, पार्थ सगळ्यांना हे समजलं असेल. पण वसू आत्या आणि रम्या शांत तर बसणार नाही ना. जीवा पण म्हणतो, हो, मी घरी फोन करून बघतो. मानिनी काकूंना आधी फोन करतो, त्याही फोन घेत नाही. दादाला लावून बघतो, पार्थही फोन घेत नाही. त्यानंतर विक्रम काकांना फोन करतो, बाबा आता आम्ही निघतोय, येतोच लगे. अरे हो, या या, पण तुम्ही आहात कुठे? आर्याच्या घरी आलो होतो टिफिन द्यायला. बरं बरं, ठीक आहे. मी आईस्क्रीम मागवतो आणि आर्याला पण घेऊन ये. जीवा विचारतो, बाबा तिथे सगळं ठीक तर आहे ना? हो हो, अगदी व्यवस्थित. पण असं काय विचारतोय? ते बाहेर जोरात पाऊस चालू आहे ना, सगळे आले की नाही म्हणून विचारतोय. हो हो, इथे सगळं ठीक आहे, तुम्ही या लवकर. फोन ठेवल्यानंतर नंदिनी विचारते, काय म्हटले बाबा? काही कळलं का? जीवा सांगतो, अजून घरी कोणाला काही समजलं नाही आहे. लवकर बोलवले आणि हिला पण बोलवलं घरी. आर्या सांगते, जन्मजय, खरंच मला लक्षातच नाही आलं रे, मी असं का केलं? जीवा सांगतो, मला तुझा चेहरासुद्धा बघायचा नाही आणि काही ऐकायचं सुद्धा नाही आहे. नंदिनी म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही जीवा, मला जर कालच पेपर मिळाले, तिने अजून घरात कोणाला सांगितलं कसं नाही? तर वसू आत्या रम्याला विचारत असतात, काय झालं रम्या, धमाका करायचा आहे ना? रम्या म्हणते, हो करायचं आहे ना. अगं पण कधी? आजच करायचं आहे. अगं नंदिनी आणि जीवाला तर घरी येऊ दे. तर घरी शारदा काकू पण आलेले असतात. बरं, बराच उशीर झाला आहे, मी निघू का आता? काका सांगतात, अहो बाहेर पाऊस किती आहे, आता कुठे निघतात, म्हणून घ्या आज इथेच. काव्या आणि पार्थ बाहेर आलेले असतात. काव्या, सगळं काही ठीक होईल, कशाला टेन्शन घेत आहे? विक्रम काका विचारतात, आता कसलं टेन्शन घेते? उद्याच्या परीक्षेचं. अगं तुझा अभ्यास झाला आहे ना, मग सगळं काही ठीक होईल, नको टेन्शन घेऊ. बाबा, अभ्यास तर झाला आहे, पण दुसऱ्यांदा मेन्स देते ना, टेन्शन तर आलंच आहे. पेपर तर मी व्यवस्थित देऊ शकेल ना, सगळं व्यवस्थित होईल ना. बस तिथे जीवा, नंदिनी, आर्या आलेले असतात. बघा, हे पण आले. नंदिनी, बघ बाई, तुझ्या बहिणीला टेन्शन आलं आहे उद्याच्या पेपरचं. काय हे काव्या? नंदिनी तिच्याजवळ जात म्हणते, तू काव्या आहेस काव्या, तू फायटर होती, आहेस आणि राहशील. टेन्शन तर उद्याच्या मेनच्या पेपरने घेतलं पाहिजे. काव्या येते, बाबा उद्या फुल फॉर्मल पेपर सोडवायला, आपलं काही खरं नाही. तर सगळ्यांना हसू येतं. काव्या पण हसते. अशीच हसत हसत परीक्षेला जा आणि हसत हसत बाहेर ये. माझा पूर्ण विश्वास आहे की तू छान मार्काने पास होशील.
तिथे वसू आत्या आणि रम्या आलेले असतात. नंदिनी, तू तर फेल झाली विश्वासाच्या परीक्षेत. काय असेल तुझं रिपोर्ट कार्ड, पास की फेल? विक्रम काकाही म्हणतात, ए वसुताई, काय चाललंय तुझं? आता उगाच काही बडबड करू नकोस हां. मी म्हणते, आई तू तिची परमिशन घेते का? परमिशन घ्यायची काहीच गरज नाही आहे. नंदिनी म्हणजे खरेपणाचं दुसरं नाव. हो ना मामा, मामी. असं असताना तिला काय विचारायची गरज आहे? जीवा पण म्हणतो, रम्या आत्या जे काय असेल आपण शांतपणे बोलू ना, आता नको हे सगळं. आणि काकूही म्हणतात, हो ना, सगळं काही उद्या बोला. तू पण काव्याला आतमध्ये घेऊन जा बरं, परीक्षा आहे उद्या तिची. काव्याही म्हणते, नाही आई, मी अगदी ठीक आहे. काय असेल जास्तीत जास्त नंदिनी ताईकडनं काहीतरी छोटी चूक झाली असेल आणि ती डोंगरा एवढी मोठी करून सांगणार. बोला आत्याबाई, काय सांगायचं आहे तुम्हाला? तर नंदिनी हात जोडून वसू आत्यांना म्हणत असते, का ना वसू आत्या, मी हात जोडते तुमच्यासमोर. जे काय आपण ते नंतर बोलूया ना, पण आत्ता नको. ते म्हणाल ते करायला मी तयार आहे, पण हे सगळं इथेच थांबवा. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की नंदिनी असं का करते, अगदी हात वगैरे जोडून. ते पण म्हणते, ए ताई, काय चाललंय तुझं? हात वगैरे काय जोडते त्यांच्यासमोर? आत्या म्हणतो, नाहीतर काय. तेव्हा आपण सांगत असतो, 1 मिनिट आत्या, दे ना सोडून सगळं. सांगते, थांब जीवा, त्यांना काय बोलायचं आहे ना, बोलूच दे. आम्ही तिघीही 3 खमक्या, खंबीर आणि स्ट्रॉंग मुली उभ्या आहोत. काय सांगायचं आहे बोला तुम्ही. काय बोलायचं बोलून मोकळ्या व्हा एकदाच्या. पार्थे म्हणतो, त्या काय बोलायचं असेल ना एकदाचं बोल आणि मोकळी हो बरं. काकाही सांगतात, सुताई, काय बोलायचं बोल आणि मोकळी हो बरं. तो आत्या म्हणतात, तुम्ही किती जरी नाही म्हटलात ना तरी मला आज जे बोलायचं आहे ना मी ते बोलणारच. आणि या काव्याला चुकीचं ठरवताना मला जो काही आनंद मिळतो ना त्याला या जगात तोड नाही. आगाऊ मुलगी ही. आणि काय गं, काय म्हणालीस तू? आत्ता या घरामध्ये 3 प्रेग्नेंट मुली आहे, तू, तुझी ताई आणि आर्या. हिशोब चुकतोय का काव्या तुझा? या घरात आत्ता यावेळी फक्त 2च बायका प्रेग्नेंट आहे. ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळे उभे राहतात. काव्या विचारते आर्याला, आर्या म्हणजे तू प्रेग्नेंट नाही आहे? वसू आत्या काव्याला म्हणतात, अगं तू आर्याला काय विचारते? अरे हो, तुझ्या नंदिनी ताईला तू हा प्रश्न विचारू शकत नाही ना, कारण ती खरंच बोलते नेहमी, खोटं बोलतच नाही. शारदा काकूही उठतात, वसूताई बस करा ना आता. वसू आत्या म्हणतात, का बस करू? सत्य काय सगळ्यांसमोर यायला नको? विक्रम, मानिनी, काव्या, पार्थ, मिथुन, सगळ्यांनी नीट ऐका हां. तुमच्या सगळ्यांची लाडकी ही सर्व गुण संपन्न नंदिनी फेल ठरली आहे. आणि तू काय म्हणते मानिनी? ही नंदिनी तुझ्या अंगणातली तुळस आहे. तुळस कसली? निवडुंग आहे, निवडुंग. विक्रम काका म्हणतात, ए वसुताई, काय चाललंय तुझं? हे काय बोलायचं असेल बोलून टाक ना एकदाचं. आत्या म्हणतात, बोलून कशाला, करूनच दाखवते ना. नंदिनी जवळ जातात आणि पोटावर जोरजोरात मारतात. सगळेच उभे राहतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. ए वसुताई, वसू आत्या, काय करते हे तू? सगळे ओरडत असतात. नंदिनी पण हात बाजूला करते त्यांचा. वसू आत्या, काय करताय तुम्ही? आणि काव्या पण ओरडूनच म्हणते, वसू आत्या, कळते का तुम्हाला काय वागताय तुम्ही? तेव्हा वसू आत्या सांगतात, ओरडू नको. नाही नाही, तू ओरडलीस ना, एक वेळ तुझ्या पोटातल्या बाळाला थोडा त्रास होईल, पण नंदिनीच्या पोटावर मारलं ना तरी तिच्या बाळाला त्रास होणार नाही, कारण तिचं पोट रिकामं आहे. तिच्या पोटामध्ये बाळच नाही ना. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसतो. काव्या तर इतकी कळून जाते जणू काही तिच्यामध्ये जीवच नाही आहे. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की विक्रम, मानिनी या नंदिनीचं मिसकॅरेज खूप दिवसाआधीच झालं आहे, पण या दोघांनी आपल्यापासून ही गोष्ट लपून ठेवली. मानिनी, तुझ्या सुनेला जाब विचार. मानिनी काकू येतात आणि नंदिनीची एक सटकन गालावर ठेवून देतात. त्यांनाच धक्का बसतो हे बघितल्यावर. तर हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण असाच जबरदस्त असणार आहे प्रेक्षकांनो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्लीज. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.